नमस्कार. मी नमस्कार. मीनल मोहडीकर. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आपण हेमंत कुलकर्णी सरांचं स्वागत करूया. RCF चे मोठे पदाधिकारी म्हणून आपण त्यांना बोलवलेले आहे आणि RCF ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असल्यामुळे तिथे जाताना आपल्याला कोणत्या कोणत्या प्रोसेस मधून जायला लागतं यासाठी ते आपल्याला गाईड करायला आलेले आणि मला सांगायला खूप आनंद होतो सगळ्या मैत्रिणींना. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला RCF बरोबर एक नातं निर्माण करायचंय आणि त्यासाठी आपण आज हेमंत कुलकर्णी सरांना बोलवलेलं आहे. एक सांगायला आणखी एक सर आनंद वाटतोय की आमचीच एक उद्योगिनी प्रतिभा वाणी ही तुम्ही जेव्हा पहिली मीटिंग बोलवली होती आमची वेंडर्स साठी तेव्हा ती आली होती आणि RCF बरोबर तिचा व्यवसाय सुरू झालेला आहे. तर ही एक प्लस पॉइंट आमच्याकडे आहे की ऑलरेडी आमच्या आम्ही उद्योगिनीच्या महिला या तुमच्या बरोबर बांधल्या गेलेल्या आहेत आणि RCFच्या माध्यमातून आम्हाला मार्केटिंग करता यावं. तर म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरर्स पाहिजेत का वगैरे वगैरे आता तुम्ही गाईड करा. तर तुमचं पुन्हा स्वागत आणि तुम्ही बोलायला हरकत नाही हेमंत सर प्लीज. तर सगळ्यांना आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे च्या संस्थापिका श्री मीनलताई मोहाडीकर यांचं मी खरोखर आभार मानतो की आज इथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ही संधी प्राप्त करून दिली. ते ऑफिसमध्ये मी RCF लिमिटेड म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या भारत सरकारच्या अंगीकृत उपक्रमामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कमर्शियल म्हणून काम करतो. माझ्याबरोबर माझे 2 साथीदार पण इथे आहेत, श्री विजय गायकवाड आणि श्री रमेश. हे दोघं उपमहाप्रबंधक पदावर आहेत आणि तेही या कार्यक्रमामध्ये त्यांचाही समावेश आहे. मला सुरुवातीला असं सांगावंसं वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना RCF ही काय कंपनी आहे कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेल, म्हणून थोडक्यात माहिती सांगतो. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ही कंपनी 1965 मध्ये याचं पहिले उत्पादन ही चेंबूरमध्ये, ज्याला तुर्भे खत कारखाना असं आपण शाळेमध्ये वाचलं असेल पाठ्यपुस्तकामध्ये, तर या कारखान्याची तेव्हा सुरुवात झाली आणि 1978 मध्ये ती राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या नावाने सुरुवात झाली. त्याच्या आधी ती फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून होती. याची 2 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, एक चेंबूरला आणि दुसरं अलिबाग जवळ थळ इथे. ही मिनिरत्ना कंपनी असून त्याच्यामध्ये साधारणपणे जे उत्पादन होतं ते 25 लाख मेट्रिक टन इतका युरिया आणि सुमारे 5 लाख मेट्रिक टन एवढं कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ही दरवर्षी तयार होतात. याशिवाय इतर अनेक प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल मी माहिती सांगेन. पण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग असल्यामुळे याच्यामध्ये जे एकूण पेडअप कॅपिटल ज्याला म्हणतो ते 800 कोटीचं आहे. त्याच्यापैकी 551 कोटी हे कॅपिटल हे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे आणि 75% याचे जे शेअर्स आहेत या कंपनीचे ते भारत सरकारच्या नावावर आहेत आणि उरलेले 25% आहेत ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी वगैरे इतर स्टॉक एक्सचेंज मध्ये ते लिस्टेड आहेत. काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि इंडिव्हिज्युअल बायर्स, तर हे सगळे शेअर होल्डर्स आहेत आमचे. या कंपनीचा गेल्या वर्षीचा टर्नओव्हर हा साधारण 9,800 कोटी आहे आणि टॅक्स नंतरचा जो नेट प्रॉफिट आहे तो साधारण 208 कोटी आहे. तर हे कंपनीची उलाढाल साधारण अशा प्रकारची आहे. आणि या कंपनीमध्ये जे इतर प्रॉडक्ट्स आहेत त्याची एक थोडक्यात माहिती सांगतो, ज्यामुळे ज्या उद्योगिनींना आमच्याशी आर्थिक व्यवहार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपलं नातं जोडायचं आहे त्यांना कल्पना येईल म्हणून सांगतो की मूळ या कंपनीमध्ये खत निर्मिती हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये
उज्ज्वला युरिया हे नाव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर नीम कोटेड युरिया हा आमचा मुख्य प्रॉडक्ट आहे. दुसरं म्हणजे सुफला 15-15-15 आणि सुफला 20-20-0 हे NPK शी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅश रिलेटेड. याशिवाय बायो फर्टिलायझर बायोला, मायक्रोन्यूट्रिएंट्स असणारं मायक्रोला आणि 100% पाण्यात विरघळणारं जे NPK फर्टिलायझर आहे त्याला सुजला म्हणतो, तेही आम्ही तयार करतो. याशिवाय आमचे इतर प्रोडक्ट्स मध्ये मोनोमिथॅलामाइन, डायमिथॅलामाइन, ट्रायमिथॅलामाइन, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, सोडियम नायट्रेट, सोडियम नायट्राइट, अमोनियम बायकार्बोनेट, डायमिथाइल फॉर्मामाइड, डायमिथाइल ॲसिटामाइड, फॉर्मिक ऍसिड, अर्गॉन, ऑर्गॅनिक ग्रोथ स्टिम्युलेटर्स, नंतर वॉटर सोल्युबल सिलिकॉन फर्टिलायझर्स आणि चिकटॉन असे अनेक प्रॉडक्ट्स आमचे आहेत. आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आम्ही हँड सॅनिटायझर किंवा जेल्स याही उत्पादनामध्ये सुरुवात केलेली आहे. तर हे आमचे प्रॉडक्ट्स आहेत. आमचे हॅलो हॅलो ऐकू येते सर, बोला. ऐकू येते ना? हा, ओके. तर आमच्याकडे हे सगळे प्रॉडक्ट्स आणि जर बघितलं तर मूळ आमची जी टेक्नॉलॉजी आहे सगळी ही परदेशातून आणलेली टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे अमोनियासाठी हेल्डरटॉप्सो असेल किंवा स्नॅम्प्रोगेट इटलियन टेक्नॉलॉजी असेल किंवा बेल्जियमची टेक्नॉलॉजी असेल, तर बाहेरच्या देशातून आलेली टेक्नॉलॉजी आमच्याकडे जास्तीत जास्त वापर केलेला आहे. आणि हा अत्यंत हाय टेक्नॉलॉजीचा प्लांट आहेत सगळे आमचे. तर इथे लागणारे जे आम्हाला कोणत्या गोष्टी लागतात की जे आम्हाला बाहेरून विकत घ्याव्या लागतात, याच्यामध्ये तुमचा खरा इंटरेस्ट आहे. तर मी सांगू इच्छितो की आमच्याकडे लागणारी बहुसंख्य जी टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मशिनरी असेल, इक्विपमेंट्स असतील किंवा स्पेअर पार्ट्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अजूनही बऱ्याचशा या परदेशातून घ्याव्या लागतात की ज्या अत्यंत हाय टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स आहेत. परंतु सुदैवाने आपल्याकडेही या टेक्नॉलॉजीशी मिळते जुळते अनेक भारतीय उत्पादनं अवेलेबल आहेत. तर ती उत्पादनं आम्ही नक्कीच घेतो. तर हे घेताना एक प्रश्न आहे शुभांगी मॅडमचा, प्रश्न आपण घेऊ शकतो. सर नाही, अगोदर तुमचं सगळं बोलणं पूर्ण. ओके ओके ओके, ठीक आहे. तर या सगळ्या उत्पादनासाठी आम्हाला एवढ्या मोठ्या रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर लागतं. आमचं मूळ रॉ मटेरियल आहे ते असोसिएटेड गॅस किंवा नॅचरल गॅस जो बॉम्बे हाऊन येतो त्याच्यावर आधारित आमचं अमोनिया, मग अमोनियापासून मग युरिया असे, आणि अमोनियाचा वापर करून इतरही रॉ मटेरियल्स किंवा उत्पादनं आणि उपउत्पादनं आम्ही निर्माण करतो. याच्यामध्ये आम्हाला काही रॉ मटेरियल्स येतात, रॉक फॉस्फेट असे आहे किंवा डायमोनियम फॉस्फेट आहे, MAP आहे, असे इतर गोष्टी ज्या बऱ्याच लागतात त्या आम्हाला परदेशातून जिथेही खनिज आणि अशा गोष्टी अवेलेबल आहेत त्या आम्हाला इतर देशातून घ्याव्या लागतात. त्या भारतामध्ये उपलब्ध नाहीत. म्हणजे ज्या प्रकारची क्वालिटी आम्हाला लागते ती उपलब्ध नसते इकडे. पण स्पेअर्स, इक्विपमेंट, मशिनरी याच्याशी रिलेटेड खूप डेव्हलपमेंट भारतामध्ये झालेली आहे. तर अनेक उद्योजक जे आहेत, यातले बरेचसे मोठे उद्योजक आहेत, ते आम्हाला या गोष्टी सगळ्या पुरवतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर मधलेही आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर मधलेही आहेत, कोऑपरेटिव्ह सेक्टर मधले पण आहेत. तर हे सगळे उद्योजक आम्हाला अनेक गोष्टी पुरवतात. ह्या सगळ्या मोठ्या किमतीच्या वस्तू आहेत ज्या आम्हाला लागतात. त्यासाठी म्हणजे साधारणपणे 1 लाख रुपये किमतीच्या वरची कुठलीही गोष्ट जर आम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटचं जे CPP पोर्टल आहे त्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधूनच आम्हाला टेंडरिंग प्रोसेसमधून या गोष्टी घ्याव्या लागतात. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची टेंडर्स पण असतात
आणि काही टेंडर्स असतात ती भारतीय पातळीवरची पण असतात. आणि कोणी उद्योजक या वस्तू आम्हाला जर देऊ शकत असतील तर ते स्पर्धात्मक प्रकारे याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. आणि ही जी संपूर्ण प्रक्रिया असते प्रोक्युरमेंटची किंवा खरेदीची ही जी संपूर्ण प्रक्रिया असते ही पूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची असते. आणि त्याच्यामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व आस्थापनांना इतर आस्थापनांनी काय प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना समजू शकतं, दिसू शकतं. त्यांनी कोटेशन दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्या किमती सुद्धा दिसू शकतात. आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची स्पेसिफिकेशन्स काय आहेत किंवा आम्हाला लागणाऱ्या गोष्टींचे सर्व डिटेल्ड टेक्निकल स्पेसिफिकेशन्स हे दिलेली असतात. आणि नॉर्मली ह्या ज्या गोष्टी असतात ह्या 2 बीड सिस्टीम किंवा काही वेळेला 3 बीड सिस्टीम मध्ये सुद्धा आणि अगदी क्वचित काही सिलेक्टेड गोष्टींच्या बाबतीत सिंगल बीड सिस्टीम मध्ये या गोष्टी सीपीपी पोर्टलच्या थ्रू घेतल्या जातात. त्याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजिकली टेक्निकली आम्हाला लागणाऱ्या गोष्टी ह्या जर देऊ शकण्याची क्षमता असणारे जर उद्योजक असतील तर पहिल्यांदा त्याची तपासणी केली जाते. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला असं लक्षात आलं की काही गोष्टींची पूर्तता केलेली नाहीये काही उद्योजकांनी तर त्यांना संधी दिली जाते की आम्ही क्वेरी पाठवतो त्यांना की या गोष्टी आपण लिहिलेल्या नाहीयेत व्यवस्थित की आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत तर ते सीपीपी पोर्टलद्वारे ते देऊ शकतात ऍडिशनल माहिती. आणि त्याशिवाय जर काही जणांना देताच येत नसेल माहिती त्याच्यामध्ये तर टेक्निकल माहिती जी आहे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्यांना जर त्याच्यामध्ये अपलोड करायला काही त्रास असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील विशेषतः सध्या ही जी ई टेंडरिंग प्रोसेस आहे सगळी त्याच्यामध्ये काही लोकांना अडचणी येतात तर त्यांना आम्ही ईमेलद्वारे सुद्धा त्यांनी जर डॉक्युमेंट्स आमच्याकडे पाठवले तरी आम्ही ते स्वीकारतो. आणि त्याच्यातून मग जर टेक्निकली स्क्रुटिनीमध्ये जर पूर्णपणे योग्य असतील तर अशाच टेंडर्सना आम्ही कन्सिडर करतो. आणि मगच ते म्हणजे 2 बीड सिस्टीम मध्ये जे प्राइस बीड हा जो प्रकार असतो म्हणजे पहिलं टेक्निकल बीड दुसरं प्राइस बीड तर प्राइस बीड हे टेक्निकली क्वालिफाय झालेल्या पार्टीजच फक्त ओपन केलं जातं. आणि प्राइस बीड ओपनिंग सुद्धा डिटेल्ड प्रोसिजर आहे. तर प्राइस बीड ओपनिंग झाल्यानंतर आम्हाला कळतं की आम्हाला उपयुक्त असणारे बिडर्स कोण कोण आहेत आणि त्याच्यामध्ये लोएस्ट कोणी बीड केलेलं आहे. तर ज्यांनी लोएस्ट बीड केलेलं आहे तर ती प्राइस ही एक आधारभूत किंमत धरली जाते. आणि त्यानंतर आमच्याकडे ई रिव्हर्स ऑप्शनची पण प्रोसेस असते. हे सुद्धा सगळं सीपीपी पोर्टलच्या द्वारा आणि काही एजन्सी ज्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत अधिकृत एजन्सीज त्यांच्याद्वारे जे टेक्निकल बिडिंग प्रोसेसमध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की ई रिव्हर्स ऑप्शन मध्ये ते कसं पार्टिसिपेट होऊ शकतात. आणि लोएस्ट असणारी किंमत आणि त्यानंतर त्याच्या साधारण एक 10% किंमत याच्या आधारावर ते ऑप्शन जो असतो तो रिव्हर्स ऑप्शन असतो आणि ई पोर्टल वरून होतो. त्याच्यामुळे जे लोक बिडिंग प्रोसेसमध्ये आहेत ते कुणी किती जरी आधी बिडिंग केलेलं असेल तरी आता कुणीही L1 होऊ शकतो. म्हणजे जो पहिल्यांदा हायएस्ट बिडिंग केलेला असेल तो सुद्धा L1 होऊ शकतो ई रिव्हर्स प्रोसेसमध्ये. तर सगळ्यांना समान संधी मिळते. आणि आम्हाला कंपनीमध्ये जे गोष्ट घ्यायची असते तर ती सर्वात कमी किमतीला आणि सर्वात योग्य अशी वस्तू किंवा अशा गोष्टी आम्हाला मिळू शकतात. तर ही प्रोसेस ही उत्पादनांच्या बाबतीतही आहे आणि हीच सेवांच्या बाबतीत पण आहे. दोन्ही ठिकाणी ई रिव्हर्स ऑप्शन असतं. काहीच ठिकाणी त्याला एक्सेप्शन असतं. त्या खूप कमी गोष्टी असतात जेव्हा ही या प्रोसेसला एक्सेप्शन असतं. तर ही साधारणपणे एक सर्वसाधारण पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ई रिव्हर्स ऑप्शन आणि या सगळ्या प्रोसेस वापरून आम्ही वस्तू घेतो आरसीएफला लागणाऱ्या. तर याच्यामध्ये आपण सर्वजण आपल्या क्षमतेनुसार उत्पादनाच्या क्षमतेनुसार टेक्निकल कॅपॅबिलिटीनुसार सहभाग नक्कीच घेऊ शकता. आणि सगळी ओपन आणि ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा हीच याची कल्पना आहे.
दुसरा जो भाग असतो तो म्हणजे आता सरकारने काही अशी सिस्टीम निर्माण केलेली आहे की ज्याला GeM पोर्टल म्हणतात. तर GeM म्हणजे गव्हर्नमेंटचं मार्केट प्लेस ही आहे तयार झालेली, आणि आम्ही GeM मधूनही आम्हाला लागणारे अनेक उत्पादनं आम्ही त्याच्यातून पण घेतो, आणि सरकारने प्रोत्साहन भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योगिनींनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि GeM पोर्टलवर आपली सर्वच्या सर्व उत्पादनं, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल, जर कोणाला माहिती नसेल म्हणून सांगतोय, तर सर्वांनी GeMचं रजिस्ट्रेशन जरूर करावं, कारण ही प्रोसेस ही आम्हाला खूप उपयुक्त वाटते. आम्हाला पटकन त्याच्यामधून उत्पादनं घेता येतात, आणि GeMचं रजिस्ट्रेशन आपण जरूर करावं. RCFच्या रजिस्ट्रेशनचा जर एक मुद्दा मनात असेल तर आमच्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये एक व्हेंडर रजिस्ट्रेशन फॉर्म पण असतो. तो फॉर्म आपण भरून त्या टेंडरिंग प्रोसेसमध्येच आपल्याला तो द्यायचा असतो, तो ऑनलाईन द्यायचा असतो, आणि त्याच्यामध्ये आपोआप आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते RCF बरोबर होतं. आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काय लागतं, तर फार जास्त गोष्टी लागत नाहीत. आपल्याला हे रजिस्ट्रेशन करण्याचा फॉर्म जर कोणी बघितला असेल तर ठीक आहे, पण जर नसेल बघितला तर मी थोडीशी माहिती सांगतो की आपण कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलेलं आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या उत्पादनांसाठी. त्यानंतर कंपनीचं नाव काय आहे, कंपनीचा पत्ता काय आहे, कंपनीचा रजिस्टर्ड पत्ता जो असेल तो द्यावा. नंतर कॉन्टॅक्ट ऍड्रेस तो कंपनीचा असेल तो पण द्यावा, समजा जर वेगळा असेल तर. त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये आपली कंपनी प्रोप्रायटरी स्वरूपाची आहे, पार्टनरशिप फर्म आहे, पब्लिक लिमिटेड आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, रजिस्टर्ड आहे, अनरजिस्टर्ड आहे, किंवा म्हणजे याच्याबद्दल आपण माहिती द्यायची असते. त्याचबरोबर आपलं स्केल ऑफ कंपनी काय आहे, म्हणजे ही मायक्रो कंपनी आहे, स्मॉल कंपनी आहे, मीडियम कंपनी आहे की लार्ज कंपनी आहे, हे सुद्धा आपल्याला देणं गरजेचं असतं. आता MSME कंपनीज कोणत्या आहेत, कशा क्लासिफाय केलेल्या आहेत याची कल्पना आपल्याला असेल, पण एका मिनिटात काही जणांना माहिती नसेल तर म्हणून सांगतो की मायक्रो कंपनी म्हणजे ज्याच्यामध्ये प्लांट्स किंवा मशिनरी यांच्यासाठी केलेली जी लागत आहे, जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती जर 1 कोटीपेक्षा कमी असेल आणि त्यांचा टर्नओव्हर जो आहे म्हणजे विक्री वर्षभराची जी आहे ती जर समजा 5 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याला आपण मायक्रो कंपनी असं म्हणतो. हे सरकारने अधिकृत दृष्ट्या जाहीर केलेलेच जे निकष आहेत ते मी सांगतोय. स्मॉल कंपनी म्हणजे ज्यांचा प्लांट मशिनरी याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही 1 कोटी ते 10 कोटीच्या दरम्यान असेल, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त आणि 10 कोटीपेक्षा कमी, आणि ज्यांचा टर्नओव्हर किंवा विक्री वर्षभराची जी आहे ती 50 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याला स्मॉल स्केल कंपनी समजलं जातं. मीडियम स्केल आहे ज्याची इन्व्हेस्टमेंट प्लांट मशिनरी मधली 10 कोटीपेक्षा जास्त आहे, 50 कोटीपेक्षा कमी आहे, पण ज्यांचा टर्नओव्हर आहे, सेल्स टर्नओव्हर तो 250 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याला मीडियम स्केल कंपनी असं समजलं जातं. तर या कंपन्यांसाठी विशेष सवलती आहेत दिलेल्या. तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीमध्ये या गव्हर्नमेंटनी दिलेल्या सर्व सवलती आणि प्राधान्य जे आहे ते सर्व प्रकारचं प्राधान्य आम्ही देतो. किंबहुना आमचं कुठलंही टेंडर जे निघतं, जे 1 लाखाच्या वरचं CPP पोर्टलवरचं असेल किंवा त्याच्या खालचं असेल, तरी सुद्धा त्या सर्व आमच्या टेंडर्समध्ये या सर्व सवलतींचा समावेश असतो. आणि जे संस्था ज्यांना बिडिंग करायचं असेल, टेंडरिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल, तर त्यांना पूर्ण माहिती या आमच्या टेंडर्समध्ये पण आम्ही दिलेली असते, तर ती जरूर पाहावी आणि आपण त्याच्यामध्ये मॅक्झिमम सहभाग घ्यावा. नंतर हे स्केल ऑफ कंपनी बद्दल झालं रजिस्ट्रेशन करताना, म्हणजे मायक्रोस आहे, स्मॉल आहे, मीडियम स्केल आहे, लार्ज स्केल आहे ती. नंतर नेम ऑफ ओनर, ओनर कोण आहे, या कंपनीचा मालक कोण आहे, प्रोप्रायटर्स कोण आहे, डायरेक्टर्स कोण आहेत, त्यांची माहिती द्यायची असते. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सगळे द्यायचे असतात, फोन नंबर वगैरे. नंतर या कंपन्यांचे जे बँकर्स आहेत
ज्या बँकेच्या थ्रू हे व्यवसाय केला जातो, ज्या बँकेच्या सपोर्टने हा व्यवसाय केला जातो, त्यांचे थोडे डिटेल्स लागतात. म्हणजे बँकरचं नाव काय आहे, ऍड्रेस काय आहे, नंतर एक्साईजचं रजिस्ट्रेशन नंबर, आपण काय केलेलं आहे तो एक्साईजचा रजिस्ट्रेशन नंबर लागतो. जो NSICचं रजिस्ट्रेशन हे सुद्धा महत्वाचं आहे. तर NSICचं रजिस्ट्रेशन सर्व उद्योगिनींनी करावं, सर्व उद्योजकांनी करावं लागतं. सर्व्हिस टॅक्स, GST, IN हे जे नंबर्स आहेत तर त्या सगळ्याचे डिटेल्स द्यावे लागतात. नंतर NSIC तर्फे या उद्योजकांना त्यांचं मॉनिटरी लिमिट म्हणजे आर्थिक त्यांची कुवत काय आहे या संदर्भात एक सर्टिफिकेट दिलेलं असतं. तर त्याची माहिती आपल्याला द्यावी लागते की आपलं आर्थिक कुवत असणारं लिमिट काय आहे, ते त्या वर्षीसाठीचं काय आहे हे द्यावं लागतं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उत्पादनामध्ये जास्त लोकांची संख्या असते त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ESIC रजिस्ट्रेशन वगैरे अशाही गोष्टी ऍप्लिकेबल जिथे होतात तिथे त्यांनी त्याचे नंबर्स म्हणजे ESIC नंबर, PF रजिस्ट्रेशन नंबर हे पण देणं गरजेचं आहे. हे सगळ्यांना ऍप्लिकेबल नसतं, कायद्यानुसार ज्यांना ऍप्लिकेबल आहे त्यांनीच ते द्यावं लागतं. नंतर लेबर लायसन्स नंबर हा काही ठिकाणी अत्यावश्यक असतो, तो सुद्धा देणं आवश्यक असतं. त्याचबरोबर आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये गेल्या 3 वर्षाचं जो सेल्स टर्नओव्हर आहे तर तो किती होता याचाही उल्लेख असण्याची गरज असते. ते आमच्या फॉर्मॅटमध्ये असतं, तोही द्यावा. त्याचबरोबर आपण एखादं ऑर्डर आपल्याला जी मिळालेली असेल तर ती जास्तीत जास्त किती किमतीची मिळालेली आहे याचाही उल्लेख त्याच्यामध्ये असावा. तर तेही महत्वाचं आहे. हे डिटेल्स आपल्याला लागतात. आणि याचबरोबर आपल्या आस्थापनेचे समजा कुठल्या इन्स्पेक्शन एजन्सीतर्फे म्हणजे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होतं किंवा काही ISO सर्टिफिकेशन असतं किंवा इतर सर्टिफिकेशन्स जी असतात तर ती जर काही आपल्या कंपनीला मिळालेली असतील तर त्याचाही उल्लेख इथे आमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये असतो. तर ती माहिती आपण पुरवावी. याचबरोबर कंपनीचा समजा केमिकल फर्टिलायझर इंडस्ट्रीशी रिलेटेड काही जर आपलं पूर्वीचं गेल्या 7 वर्षामधलं जर काही आपण व्यवसाय केलेला असेल केमिकल्स किंवा फर्टिलायझर किंवा रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये तर त्याचेही डिटेल्स आपण द्यायचे आहेत. तर RCFचं जे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला टेंडरिंग प्रोसेस करतो त्यावेळेला जे रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर साधारणपणे या गोष्टी आपण द्यायच्या आहेत. आपण GM पोर्टलच्या थ्रू ज्या वेळेला करतो त्यावेळेला GM पोर्टलचं रजिस्ट्रेशन असतं. त्यांची जी पद्धत आहे ती GM पोर्टलवर आहे, ती आपण तिथून बघावी आणि त्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन करावं. साधारणपणे GM पोर्टल बद्दल रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय लागतं या थोडक्यात गोष्टी सांगतो. तर पुढच्या वेळेला जेम वालेच येत आहेत आपल्याकडे बोलायला. ओके, ठीक आहे. पाटील सर येत आहेत. अच्छा, ठीक आहे. मग सांगायची गरज नाही. फक्त मी एवढंच म्हणेन की सर्व उद्योगिनींनी GM पोर्टलवर 100% रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामुळे आमचं काम खूप सोपं होतं की तुम्हाला जास्तीत जास्त संधी देण्याचं आमचं काम सोपं होतं. आणि आम्ही सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्या GM पोर्टलवर रजिस्टर करा. आमच्या सर्व सध्या उपलब्ध असणारे सर्व आस्थापनांना आम्ही सांगतोय की तुम्ही रजिस्ट्रेशन करा. कारण ही प्रोसिजर जी आहे ती खूप फास्ट होते आणि तुम्हाला लगेच त्याचे रिझल्ट मिळू शकतात. लगेच काय म्हणून उद्योग आपला वाढू शकतो फार लवकर. आता MSME बद्दल आपल्याला कल्पना असेलच, जर नसेल तर थोडंसं सांगतो की
आम्ही SC/ST ओन्ड एंटरप्राइजेस आहेत, विशेष सवलती देतो. त्याचबरोबर विमेन ओन्ड MSCs जर असतील तर त्यांनाही विशेष सवलती आहेत. म्हणजे जी आमच्याकडून ऑर्डर दिली जाते, जर तुम्ही टेक्निकल स्क्रुटिनीमध्ये जर तुम्ही सुटेबल असाल तर आम्ही जी ऑर्डर देतो, प्लेस करतो, त्याच्यामध्ये प्राधान्य आहे. विमेन ओन्ड MSCs साठी म्हणजे जर तुमचं भाग भांडवल त्या कंपनीमधलं महिला ओनर्स जर 51% पेक्षा जास्त असेल किंवा पूर्ण प्रोप्रायटरीशिप असेल किंवा कशाही पद्धती जर असेल तर त्यांना आम्ही आमची जी ऑर्डर असेल ती जर समजा स्प्लिट करता येत असेल, म्हणजे काही प्रकारच्या ऑर्डर्स असतात त्या स्प्लिट करता येतात आम्हाला, तर त्यामध्ये आम्ही त्यांना 3% हा ऑर्डर अश्युअर्ड त्यांना आम्ही देतो. त्याचबरोबर इतरही जे रिझर्वेशन असतं तर त्याच्यामध्येही समजा आता जे SC/ST ओन्ड आहे आणि विमेन एंटरप्रेन्युअर पण असेल तर त्यांना SC/ST साठी आम्ही जे 25% आम्ही राखीव ऑर्डर त्याच्यामधले देतो. तर SC/ST आणि विमेन या दोन्ही असतील तर त्या दोन्ही प्रकारचे बेनिफिट्स त्यांना देता येऊ शकतात ऍडिशनली. तर अशा प्रकारचे काही स्कीम्स आहेत. मला वाटतं आता आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते आपण बघूया आणि मग. सर, मला असं वाटतं तुम्ही खूप चांगली माहिती दिली, परंतु मला याच्यामध्ये महिला उद्योगिनींना आपल्याला कन्झ्युमर प्रॉडक्ट्स पण देता येतात. तुमचे जे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तुमचे दोज हू आर वर्किंग विथ यू अँड स्टेइंग इन द प्रिमाइसेस ऑफ RCF, फॉर देम ऑल्सो वी कॅन सप्लाय द प्रोडक्ट्स, राईट? तर आमच्या महिला उद्योगिनी अशा पण आहेत की ज्या तुम्हाला वेगवेगळ्या, म्हणजे दे मे बी मॅन्युफॅक्चरर्स और दे मे बी द ट्रेडर्स और गिव्हिंग द सर्व्हिस इंडस्ट्री, अशांना पण आपल्याकडे प्राधान्य दिलं, म्हणजे ते पण प्रॉडक्ट्स तुम्ही घेताना. आमच्याकडे कंपनीसाठी जे प्रॉडक्ट घेतले जातात त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. त्याच्यामधले काही जनरल आयटम्स पण जे घेतले जातात की जे कदाचित आपल्या उद्योगिनी देऊ शकतात, तर ते याच सांगितलेल्या प्रोसेसमधून घेता येतील कंपनीसाठी. पण आमच्या 2 ठिकाणी आमची जी युनिट्स आहेत मी सांगितलं, एक तर चेंबूरला आहे आणि दुसरं अलिबाग जवळ कुरुल आमची एक टाउनशिप आहे. तर तिथे आमचे अनेक एम्प्लॉईज हे RCFच्या चेंबूरच्या टाउनशिपमध्ये आणि अलिबागच्या तिथे कुरुलला जी टाउनशिप आहे तिथे आमचे एम्प्लॉईज मोठ्या प्रमाणावर राहतात. आमचे एम्प्लॉईज राहतात, इतरही काही एम्प्लॉईज राहतात, काही गव्हर्नमेंटचेही अधिकारी लोक राहतात, काही कर्मचारी राहतात इतर. तर या सर्वांना सुद्धा अनेक गोष्टींची गरज असते की जी गरज आपल्या महिला उद्योगिनी ज्या आहेत तर त्या पूर्ण करू शकतात. तर सध्याची जी आमची पद्धत आहे तर ती अशा प्रकारची आहे की कंपनीतर्फे चेंबूरला आमच्याकडे एक अपना बाजारची ब्रांच आहे आणि अपना बाजारच्या ब्रांचशी टायअप करून तुम्हाला तुमचे जी उत्पादन आहेत ते त्यांच्या थ्रू सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देता येतील. RCF मध्ये अपना बाजारची ब्रांच आहे चेंबूरला, तर त्यांच्या बरोबर सुद्धा तुम्ही एक टायअप करून तुमची सर्व उत्पादनं ही अपना बाजारच्या थ्रू पण देऊ शकता. हा एक. दुसरा, विविध सणांच्या वेळेला आमच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अपना बाजार यांच्यातर्फे स्टॉल्स लावले जातात. तर त्या स्टॉल्समध्ये सुद्धा प्राधान्याने तुम्हाला तिथे आपले सर्व प्रॉडक्ट्स आहेत ते प्रदर्शित करता येऊ शकतात, तिथून विक्री होऊ शकते आणि ही प्रक्रिया ही वर्षातून वेगळ्या वेगळ्या कालावधीमध्ये करता येऊ शकते. तर तशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आमची अलिबागला जी ब्रांच आहे, आमचं जे युनिट आहे तिथे जे टाउनशिप आहे तिथे आमची एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्यांच्यातर्फे सुद्धा अनेक उत्पादनं घेतली जातात आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमधून घेतलेली उत्पादनं आहेत ती कंपनीला पण आम्हाला सहजपणे ती घेता येतात.
तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही टायअप करू शकता आणि तुमची बरीचशी उत्पादनं आहेत ती त्यांच्या थ्रू सुद्धा करता येतील. याच्यासाठी जे तुम्हाला प्रक्रिया अवलंबायची आहे ती आम्ही उद्योगिनी यांच्या पुढाकाराने त्यांच्या माध्यमाद्वारे आपण नक्कीच त्याला आपण चालना देऊ शकतो. तर मला असं आवाहन करावं असं वाटतं की ज्यांना आमच्या एम्प्लॉईजसाठी आमच्या कंपनीज मध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी जर काही उत्पादनं द्यायची असतील तर आम्ही उद्योगिनीतर्फे काही टायअप करता येईल. आमचा जो अपना बाजार चेंबूरचा आहे तर तो चेंबूरला RCF कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये अपना बाजारची ब्रांच आहे आणि पण त्यांच्याशी जो व्यवहार होतो तर तो अपना बाजारचे जे मुख्य ब्रांच आहे त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून मला वाटतं या बाबतीत मिनलताई जास्त व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून या गोष्टी करू शकतो. नक्की नक्की सर, नक्कीच. आणि टायअप करू ऍज वेल एज तुमच्या बरोबर सुद्धा आम्ही तुम्हाला लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स पाठवू शकतो आणि त्यामुळे उपयोगी होईल. लिस्ट पाठवली की तुम्हाला पण आयडिया येईल की हे. आणि प्रदर्शनाबद्दल जे सांगितलं ते खूप चांगलं झालं कारण विविध सण म्हणजे आता गणपती बाप्पा लगेचच येतोय तर गणपतीच्या आधी आपल्याला एक प्रदर्शनामध्ये आमच्या मॅक्झिमम उद्योगिनी ज्या गणपतीशी रिलेटेड प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी आपल्याला त्यांना प्राधान्य देता येईल. कारण गणपती डेकोरेशन आहे, नंतर गणपतीला जे जे काही लागतं त्याच्यामध्ये अगदी आमची आता सुद्धा हजर आहे की चॉकलेट आणि आंबा मोदक करणारी उद्योगिनी आहे. म्हणजे जे जे तुम्हाला लागतंय ते सगळे प्रॉडक्ट्स, कारण तुम्हाला म्हणजे हे प्रॉडक्ट्स आम्ही देऊ शकतो पण आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आपण देऊ शकू. आता प्रश्नोत्तर आपण घेऊया, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर. ठीक आहे. मला वाटतं शुभांगी तुला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे तर तू विचारतेस. धन्यवाद कुलकर्णी सर. तुम्ही ते नायट्रिक ऍसिड, अमोनियम कार्बन आणि फॉर्मिक ऍसिड असं बऱ्याच वर्षांनी मला मी केमिस्ट्री BSc आहे आणि त्यामुळे मला ते बऱ्याच वर्षांनी ऐकून फार बरं वाटलं. एकच मला विचारलं की आमच्या उद्योगिनीला तुमचं पेमेंट टर्म्स काय 45 डेज आहे? आमच्या पेमेंट टर्म्स आमच्या जे स्टँडर्ड आहेत त्या 30 दिवसानंतर पेमेंट असतं. म्हणजे बऱ्याचदा 30व्या दिवशी पेमेंट करतो आम्ही. ओके फाईन. आणि रिटेन्शन मनी वगैरे असं काही ठेवतात का तुम्ही म्हणजे या प्रॉडक्ट्स मध्ये? आता जो आमच्याकडे EMD हा प्रकार आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा कन्सेशन असतं. बरोबर. ते कन्सेशन म्हणजे जे MSC कंपनीज आहेत त्यांना ते वेब डॉक्स. नाही कारण मी काय कोकण रेल्वेला सिमेंट आणि कन्स्ट्रक्शन केमिकल्स दिलेले होते तेव्हा ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे म्हटलं की आमच्या उद्योगिनींना EMD वगैरे ठेवणं थोडं कठीण जाणार. MSC कंपनीमध्ये तो म्हणजे आपल्या भारत सरकारची जी स्कीम आहे त्याच्यामध्येच ही कन्सेशन्स दिलेली आहेत तर ती आम्ही सर्व कन्सेशन्स देतो, नक्कीच देतो. ओके, थँक्यू, धन्यवाद आणि खूप छान माहिती दिली. थँक्यू. ओव्हर टू मिनलताई. अजून कोणाला विचारायचा प्रश्न? हॅलो हॅलो बोल ज्योतिताई, बोला. कोणाला काही प्रश्न आहे का? मी प्रश्न विचारू का? मिनल झेंडे बोलते. ज्योती बोलतीये अगं मिनल, तिचं होऊन जाऊन ते मग बोलूया. ज्योती तू बोलतीयस ना, बोल ना. नमस्कार. बोल. बोल बोल ज्योती. RCFच्या संदर्भात एक प्रश्न होता मटेरियल हँडलिंगसाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतो का? कारण आजकाल मार्केटमध्ये
आणि आपल्याकडे नवीन हँडलिंग होतं का आपल्याकडे हँडलिंग होतं? थोडा सगळा प्रश्न आहे. आरसी म्यूट व्हायला सांग, आवाज येत नाहीये. सांगते की हॅलो. तर आता जरी 5 मिनिटात आपली मीटिंग संपली तरी रिजॉईन व्हा, कारण ओके. 50व्या मिनिटाला ती मीटिंग संपते, त्यामुळे हो. प्रश्नोत्तर राहिली आहेत त्या सगळ्यांना ही विनंती आहे की पुन्हा रिजॉईन व्हा. समजा झालं का? बोला तुमची उत्तर होऊन. हा, उत्तर सांगतो मी या प्रश्नाचं. आरसीएफ मध्ये म्हणजे 25 लाख 5 लाख म्हणजे जवळजवळ 30 लाख टन एवढं उत्पादन वर्षाला होतं. तर ह्याच्यासाठी मटेरियल हँडलिंग साठी अद्ययावत आमच्याकडे सर्व उपकरणं आणि सर्व सोयी आहेत. आणि हे सगळं जरी असलं तरी थोडासा भाग असा असतो की जिथे काही उत्पादनं ही म्हणजे 45 किलो 50 किलो 25 किलो वेगळ्या वेगळ्या बॅग्स मध्ये जे पॅकिंग होऊन त्याचं जे ट्रान्सपोर्ट असतो तो बराचसा रेल्वे वॅगन्स मधून होतो. तर तिथे फक्त काही माथाडी लोकांचा वापर करून मॅन्युअली थोडंसं काम होतं, पण बरंचसं काम हे ऑटोमेटेड आहे. म्हणजे आमचे बॅगिंग प्लांट्स हे सगळे बरेचसे ऑटोमेटेड आहेत. तुझा प्रॉडक्ट कसा आहे ज्योती, सांग तुझा प्रॉडक्ट. तिचा प्रॉडक्ट स्वतःचा जो आहे तो रोबोटच्या साह्याने वजन उचलणे, हा तिचा प्रॉडक्ट आहे. अच्छा. ते आपल्याला वेगळा विषय म्हणून घेता येईल, वेगळा प्रॉडक्ट म्हणून. हो, आणि नक्कीच. आता रोबोटच्या साह्याने तिने आता हॉस्पिटलला पण सर्व्हिस दिलेली आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ नर्सेस किंवा डॉक्टर्स औषधं द्यायला वगैरे रोबोटनी हे केलेलं होतं. तो एक चांगला वेगळा कन्सेप्ट आहे बेसिकली. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल तुमची माहिती जरूर पाठवा. इंटरेस्टिंग आहे. मी उद्योगिनीची ती औरंगाबाद ब्रांचची हेड आहे, त्यामुळे तिच्याशी मी नंतर बोलते आणि तुमच्या. ठीक आहे. सर, मिनल झेंडे बोलते. प्रश्न विचारू का माझा? हॅलो. ओके सर, थँक्यू. सर, ऍक्च्युली तुम्ही मगाशी जेम पोर्टल बद्दल उल्लेख केलात, पण जेम वरती अजून ह्या सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत. तर मला जर आरसीएफच्या बरोबर मागच्या वर्षी आपला जो उद्योगिनी बरोबर कार्यक्रम झाला होता आरसीएफला, तर त्या मीटिंगला पण मी आले होते. पण आपलं तेव्हा वेंडर रजिस्ट्रेशन वगैरे ह्या प्रोसेसेस मध्ये काही चेंजेस यायचे होते असं तेव्हा सांगितलं गेलं. सो आता कसं करता येऊ शकेल आपल्याला? वेंडर रजिस्ट्रेशनची दुसरी काय फॅसिलिटी आहे किंवा ह्या टेंडर्स बद्दल कशी माहिती मिळू शकेल आम्हाला? म्हणजे वेंडर रजिस्ट्रेशन आमचं जे होतं ते एकतर सीपीपी पोर्टल मध्ये ज्यावेळेला तुम्ही टेंडरिंगला रिस्पॉन्स देता तेव्हा. हॅलो. हो सर, ऐकू येतोय आवाज. हॅलो. टेंडरिंग प्रोसेसला ज्या वेळेला तुम्ही रिस्पॉन्स देता त्यावेळेला त्याच्यामध्ये वेंडर रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, तर ती तुम्हाला करता येईल. दुसरं म्हणजे जीएम वर तुम्ही जर रजिस्टर्ड असाल तर आम्ही ऑटोमॅटिकली तिथून ऑपॉर्च्युनिटी देतो, त्यामुळे सेपरेट रजिस्ट्रेशनची गरज नसते. पण सर, जीईएम मध्ये आमच्या सर्व्हिसेसच अजून अवेलेबल नाहीयेत पॅनलवरती. तर मी जीईएमच्या काही व्यक्तींना विचारलं होतं, ऑथॉरिटीजना, तर त्यांनी म्हटलं होतं की जर तुमच्याकडे कस्टमर साइडनी तशी डिमांड आली, तसं जर काही लेटर असेल तर आम्हाला त्या सर्व्हिसेस ऍड करता येतील. मग तुम्हाला एक करता येईल की तुम्ही ज्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही आम्ही उद्योगिनीतर्फे आमच्याकडे पोहोचवा. आणि आमच्या त्या रिक्वायरमेंट्स आणि तुम्ही प्रोव्हाइड करता त्या जर सर्व्हिसेस जर त्या दोन्ही मॅच होत असतील, त्या जर दोन्ही उपयोगी असतील, तर आम्ही जरूर ते जीएम कडे कळवू की आम्हाला या वेंडरचं रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे किंवा याच्या सर्व्हिसेस आम्हाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असं जीएम कडे आम्ही कळवू शकतो. ओके सर. ओके. आणि आपल्या टेंडर्सची माहिती तुम्ही सीसीपी जे पोर्टल म्हणालात, सीपीपी. बिझनेस टू बिझनेस. ओके. तर त्याची लिंक काय अवेलेबल आहे त्याच्यामध्ये? म्हणजे लॉग इन पासवर्ड वगैरे लागतो का सीपीपी साठी ना? तुम्हाला सांगतो मी, एक सेकंद त्याचं एक्झॅक्ट
एक्झॅक्ट डिटेल सांगतो म्हणजे तुम्हाला प्रश्न येणार नाही. आता हे याच्यासाठी तुम्हाला eprocure.gov.in या साईटवर जायला लागेल हा आणि तिथे तुम्हाला हे सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल आहे. हो तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर तिथले सगळे डिटेल्स कळतील. आणि तुम्हाला सीपीपी बद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर मी अजून एक तुम्हाला माहिती देऊ शकतो की सीपीपी तर्फे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा सीपीपी ऑपरेट कसं करायचं याच्या संदर्भात ते ट्रेनिंग देतात. असंच वेबिनार टाईपच ट्रेनिंग असतं त्यांचं. तर ओके ते करण्यासाठी हे बिडर्ससाठीचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, डिजिटल सिग्नेचर साठी कसं एनरोलमेंट करायची आणि ऑनलाईन बिड्स कशी सबमिट करायची याचं ते ट्रेनिंग देतात. तर त्याची जी साईट आहे ती साईट आहे http ओके 2 डॉट्स मग स्लॅश 2 स्लॅश मग webcon.nic.in webcon webcon.nic.in हे आहे. आणि यांचं जे ट्रेनिंग आहे ते जुलैमध्ये आत्ता 16, 23 आणि 30 तारखेला जुलैला ट्रेनिंग आहे. ओके आणि ऑगस्टमध्ये 6, 13, 20 आणि 27 तारखेला आहे. ओके आणि याची वेळ आहे दुपारी 2:30 ते 4:30. हे 2 तासाचं ट्रेनिंग आहे. तर ते तुम्हाला 15 मिनिटं आधी त्याच्यात लॉग इन करावं लागेल. तर ते तुम्हाला अगदी ट्रेनिंगची जे डिटेल्स आहेत ते तिथे मिळतील सगळे. ओके सर. सीपीपी पोर्टलला गेल्यावर ट्रेनिंग डिस्प्ले म्हणजे ट्रेनिंग DISP असं केल्यानंतर तिथे ते ट्रेनिंगचे डिटेल्स सगळे मिळतील तुम्हाला आणि तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, सहभाग करू शकता. म्हणजे तुम्हाला 2 तास व्यवस्थित सगळी माहिती मिळेल. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू. कोणाला प्रश्न विचारायचे आणखीन? कारण पुन्हा सगळ्या जणी लॉग इन झालेले आहेत म्हणून. एनिबडी एल्स? आपल्या ब्रांचेस पैकी कोणाला? सोनल, तुला काही विचारायचंय? सोनल भोसेकर आहे. आयडिया माझ्या क्लिअर झालेले आहेत त्याच्यामध्ये. सरांनी खूप छान गाईडलाईन आहेत. आणि बाकी मॅडम आम्ही उद्योगिनी तर्फे आपण नक्कीच ह्याच्यामध्ये पुढे जाऊयात. बरीचशी आपल्याला प्रॉडक्टची रजिस्ट्रेशन करून घेता येतील. हो हो. आणि सगळ्यांना सांगायला आनंद वाटतोय सरांनी आपल्याला वेळ दिला आणि अगदी व्यवस्थित अथपासून इथीपर्यंत अशी सगळी माहिती दिली. आता वैशाली ताई, तुम्ही वोट ऑफ थँक्स करा. फक्त एकच मला सांगायचंय की पुढच्या मंगळवारी आपल्याला 4 वाजता जेम पोर्टलचे आपले पाटील सर येणार आहेत. तर तेव्हा अवश्य हजर राहा. पुढचा मंगळवार म्हणजे 21 तारीख आहे. आज आपल्याकडे RCFचे जे मुख्य अधिकारी हेमंत कुलकर्णी आले आणि त्यांनी आपल्या उद्योगिनीतील सर्व महिलांसाठी जी एक विशेष अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आम्ही उद्योगिनीतर्फे आभार मानते आणि नक्कीच आमच्या उद्योगिनी या सगळ्याचा नक्कीच व्यवस्थितपणे लाभ अशी मला खात्री आहे. आणि आजची ही मीटिंग इथेच संपली असे मी जाहीर करते.